समाजशास्त्र ह्या विषयाचा पुढचा भाग बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण मुख्य संकल्पना बघत आहोत. बेसिक कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या बघणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या पुढच्या भागाला. जसं आपल्याला माहिती आहे, की या ब्लॉकमध्ये ब्लॉक 3 मध्ये एकूण 7 युनिट्स आहेत आणि त्याच्यामधलं आपलं पहिलं युनिट चालू आहे. आज आपलं पुढचंही युनिट सुरू होणार आहे. तर आपण संस्कृती आणि समाज या विषयावर बोलत होतो. संस्कृती आणि समाज ह्या विषयाच्या संदर्भात अनेक विविध ज्या मुख्य संकल्पना आहेत त्या आपण मागच्याही सेशनमध्ये बघितल्या आहेत. त्याच्या पुढे आज आपण बघणार आहोत. पण फक्त एकदा आपण थोड्याशा गोष्टी पुन्हा एकदा बघूया. संस्कृती आणि समाज हे कशा पद्धतीने एकमेकांशी गुंफलेले आहेत, त्यांचा कशा पद्धतीने सहसंबंध आहेत, ह्याच्याविषयी एक 2 मिनिटात आपण रिवाईज करूया. संस्कृती आणि समाज हे एकमेकांवर अवलंबून आहेत. प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते, एक वेगळी अशी संस्कृती असते आणि ज्याच्यामुळे जे सदस्य आहेत, समाजामधले जे मेंबर्स आहेत, म्हणजेच जी लोकं आहेत त्या समाजातली, त्यांना त्या संस्कृतीमुळे एक मार्गदर्शन मिळत असतं. कशा पद्धतीने वागावं, वेगवेगळे प्रकार, देहबोलीचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचबरोबर कपडे कसे घालावेत किंवा कशा पद्धतीचं जेवण असावं. केवळ हेच नाही तर एक व्हॅल्यू सिस्टम सुद्धा तिथे असते आणि त्याला हे सगळं संस्कृतीद्वारे व्यक्तीपर्यंत पोहोचत असतं. संस्कृती आणि समाज यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला समाज म्हणजे काय आहे, नक्की समाज आपण कशाला म्हणायचं, हे समजून घेणं हे तितकंच आवश्यक आहे. तर आपण समाजाची एक छोटीशी व्याख्या बघूया. राल्फ लिंटन यांनी जी समाजाची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे: व्यक्तींचा संघटित समूह म्हणजेच समाज होय. संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण शिकलेल्या प्रतिसादांचा संघटित गट म्हणजेच संस्कृती. तर या दोन्ही व्याख्या ज्या आहेत संस्कृतीची आणि समाजाची, या राल्फ लिंटन यांनी केलेली आहे. तर व्यक्तींचा समूह आपण जेव्हा त्याला समाज कधी म्हणतो, जेव्हा त्याच्यामध्ये काही परस्पर संबंध, त्याचबरोबर काही सहसंबंध आपल्याला दिसत असतात. त्या व्यक्तींमध्ये काहीतरी विचारांची देवाणघेवाण जेव्हा होत असते, ते एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या तरी संबंधाने जोडले गेलेले असतात. त्याच्यातून संस्कृती ही निर्माण होत असते. तर ही संस्कृती ही एकमेकांना दिलेल्या प्रतिसादातून पण निर्माण होत असते. तर ह्या संस्कृतीचे जे मुख्य 2 भाग आहेत तेही आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये भौतिक आणि अभौतिक संस्कृती असे 2 भाग पडतात. त्याच्याविषयी आपण येत्या काही काळामध्ये बोलूया. समाज तसं म्हटलं तर खूप मोठी संकल्पना आहे आणि संस्कृती हा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. समाज हा व्यक्तींचा समूह असतो जो परस्पर संवाद साधत असतो एकमेकांशी आणि एक त्याच्यातून सामान्य संस्कृती जी असते ती सामायिक करत असतो, जसं प्रसारित करत असतो. संस्कृतीच्या माध्यमातून समाजातील सदस्य जे आहेत ते एकंदर जीवनाचा अनुभव घेत असतात आणि म्हणून संस्कृती ही अत्यंत महत्वाचा घटक आहे समाजाचा. तर जेव्हा आपण समाज म्हणतो तो अनेकदा आपल्याला समाज म्हणजे केवळ आपल्या जातीच्या भोवती गुंफलेला समाज आहे किंवा आपण ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतो तो समाज किंवा आपण एखाद्या राज्यामध्ये राहतो, जसं आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामधले महाराष्ट्रीयन, गुजरातमधले गुजराती, तर तोही एक समाज आपण धरतो. आणि जेव्हा आपण मोठ्या स्तरावर बोलतो किंवा इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा जाऊन बोलतो तेव्हा पण भारतीय समाज असा उल्लेखही आपण करत असतो. तर हे उल्लेख आपण कसे करतो, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये करत असतो, कुठल्या पार्श्वभूमीवर आपण हे उल्लेख करतो, हेही तितकंच महत्वाचं असतं. तर इथे हा एक मुद्दा आहे की समाज म्हणजे काय, तर कुठला समाज कशा पद्धतीने ओळखला जातो, तर तो मुख्यत्वे संस्कृतीने ओळखला जात असतो. जेव्हा आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये एखादा सण एका ठराविक पद्धतीने साजरा केला जातो, तोच सण तमिळनाडूमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर हे आपण कशा पद्धतीने या 2 ठिकाणांचं वेगळेपण आपण कसं दाखवतो, तर तिथे एखादा सण कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जात आहे, त्यानुसार
आपण ठरवत असतो की इथली संस्कृती वेगळी आणि तिथली संस्कृती वेगळी आहे. तर हा जो भाग आहे ज्याद्वारे आपण हे वेगळेपण दाखवत असतो, त्यालाच आपण संस्कृती असंही म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाची एक संकल्पना आहे संस्कृतीच्या दृष्टीने, ती म्हणजे सांस्कृतिक बदल आणि सांस्कृतिक ज्याला आपण परिवर्तन असंही संबोधू शकतो. संस्कृती आणि समाज बघताना संस्कृतीची वैशिष्ट्य, समाजाची काही वैशिष्ट्य, त्याचबरोबर संस्कृतीशी निगडीत असलेले संस्कृतीचे घटक, हे सगळे जे मुद्दे आहेत ते आपण मागच्या वेळेस डिस्कस केले होते. तर ह्या वेळेस आपण ज्या पुढच्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या आज आपण इथे बघूया. तर त्याच्यातली एक महत्त्वाची संकल्पना जी आहे ती सांस्कृतिक परिवर्तन किंवा बदलाची आहे. जसं आपण संस्कृती विषयी बोलत असतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की संस्कृतीमध्येही आपण बदल झालेले नेहमी बघत असतो. आपल्याला नेहमी कानावर येत असतं, की तुमची पिढी ही खूप वेगळी पिढी आहे. त्याचबरोबर आपण नेहमी असंही म्हणतो, की जुन्या जी जुनी पिढी असते किंवा आपल्या आधीची पिढी असते, तेव्हा आपल्या आपल्या पिढीमध्ये आणि जुन्या पिढीमध्ये किंवा आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीमध्ये नेहमी आपल्याला विचारांची किंवा आचारांची तफावत ही जाणवत असते. तर त्याच्यातला एक भाग असतो तो संस्कृतीचा असतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला लक्षातही येतं, की संस्कृतीमध्ये कसे बदल होत आहेत. तर थोडक्यात आपल्याला असं आपण इथे असं म्हणू शकतो, की समाज ज्याप्रमाणे बदलत असतो, त्याप्रमाणे संस्कृतीमध्येही बदल होत असतात. संस्कृती ही सुद्धा गतिमान असते. कल्चर इज डायनॅमिक असं आपण जे म्हणतो ते योग्यच आहे. संस्कृतीचे घटक जे आहेत ते वेळोवेळी बदलत असतात आणि त्याच्यामुळेच संस्कृतीमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. तर त्या कुठल्या गोष्टींवर आपण हे सांस्कृतिक परिवर्तन जे आहे ते बघू शकतो. तर नाविन्यपूर्णता, इनोव्हेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, त्याचबरोबर प्रसार, डिफ्युजन, संवर्धन, ॲसिमिलेशन आणि एकरूपता असे वेगवेगळे जे काही घटक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सांस्कृतिक बदल किंवा परिवर्तन लक्षात येत असतं. अ, नाविन्यपूर्णता म्हणजे काय? किंवा नाविन्यपूर्णता किंवा नवोपक्रम म्हणजे संस्कृतीमध्ये काही नवीन बदल घडत असतात. संस्कृती ही भौतिक आणि अभौतिक असते. संस्कृती अभौतिक म्हणजे काय? तर जी आपल्याला अ, डोळ्यांना दिसत नाही, परंतु ती आपल्याला आपण अशा काही घटकांना समाजामध्ये फॉलो करत असतो, की ज्यामुळे आपलं सांस्कृतिक वैशिष्ट्य हे दिसून येतं. जसं अनेक अशी काही मूल्य असतात किंवा काही विविध सण-वार असतात, की जे आपण अ, नेहमीच सेलिब्रेट करत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं, की जी व्हॅल्यू सिस्टम आहे, जी मूल्य व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये लवकर बदल घडून येत नाही. तर ही न दिसणारी जी संस्कृती आहे, त्यालाच आपण अभौतिक संस्कृती असं म्हणतो. आणि भौतिक संस्कृती म्हणजे काय? तर गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्याला जे विविध बदल आपल्या खानपान व्यवस्थेमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या पेहरावामध्ये जे बदल दिसून येतात. त्याच्यानंतर एकंदर राहणीमान जे आहे ते बदललेलं दिसतं आपल्याला. आपण नवीन काही गोष्टींचा वापर करतो. जसं आपण नेहमी म्हणतो, की पूर्वीच्या काळी अ, जो पेहराव होता भारतीय समाजामध्ये संपूर्ण भारतीय मध्ये म्हणजे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्या-त्या त्या-त्या राज्याचं एक ठराविक वैशिष्ट्य होतं. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून नऊवारी साडी घालण्यात येते. परंतु आता नऊवारी साडी ही खूप रेग्युलरली न घातली जाता ती काही ठराविकच वया वयाच्या स्त्रिया घालताना आपल्याला दिसतात किंवा काही ठराविक वेळ प्रसंगी ती नऊवारी साडी स्त्रिया घालताना दिसतात. परंतु आज आपल्याला पेहरावामध्ये मोठा बदल झालेला दिसतोय. तर हा एक सांस्कृतिक परिवर्तनाचा दिसणारा एक आपल्याला भाग असतो. त्याचबरोबर खानपान व्यवस्थेमध्ये झालेले बदल आहेत. जसं पूर्वीचे काही पदार्थ हे अ, घरोघरी बनवले जायचे, तसे ते आज मोठ्या प्रमाणावर बाजारात तर मिळतातच, परंतु अनेक विदेशी पदार्थही आज आपण ॲक्सेप्ट केलेले दिसतात. ज्याच्यामध्ये आपण
पिझ्झा आहे, बर्गर आहे, पास्ता आहे. हे असे विविध खानपानामध्ये गेल्या काही 20 ते 30 वर्षामध्ये झालेले बदल आपण ॲक्सेप्ट केलेले आहेत. तर ह्या सगळे जे बदल आहेत, तेही सांस्कृतिक बदल आणि जे आपण भौतिक संस्कृतीमध्ये आपण त्याला आपल्याला हे सगळे बदल आहेत, ते भौतिक संस्कृतीमध्ये गणता येतात. तर हा जो बदल असतो, तो आपल्याला नाविन्यपूर्णतेमध्ये पण अ, आपल्याला घेता येतो. तर सांस्कृतिक नवोपक्रम म्हणजे नक्की काय असतात ते आपण आधी बघूया. नवोपक्रम म्हणजे एखाद्याने नव्याने निर्माण केलेली गोष्ट. ती एखादी भौतिक वस्तू असेल, कलाकृती असेल किंवा धार्मिक विधी, कथा, नवीन कल्पना, नवीन ज्ञान इत्यादीच्या दृष्टीने सामाजिक असू शकते. म्हणजेच काय? जसं मी आता उदाहरणं दिली, तर त्याच्यामध्ये कलाकृती जसं आपण नेहमी बघतो, की घरातली स्त्री आहे, ती स्वयंपाकघरामध्ये जेव्हा काम करते, तेव्हा तिचे नवीन-नवीन प्रयोग चाललेले असतात. आणि तेच आजकाल YouTubeच्या माध्यमातूनही खूप मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असतात. तर तशी एखादी गोष्ट असेल किंवा एखादी नवीन कलाकृती असू शकते. मग ती एखाद्या आर्किटेक्चरचा नमुना असू शकतो किंवा एखाद्या नृत्यामध्ये आलेला नवीन प्रकार असू शकतो. एखाद्या गाण्यामध्ये किंवा गायनामध्ये जे नवनवीन प्रयोग आज आपल्याला होताना दिसतात, तेही संस्कृतीचा एक भाग असतात. अन् किती आपण हे नक्कीच बघू शकतो, की खूप वेगवेगळ्या प्रकारे संस्कृतीमध्ये जे बदल होत असतात, त्याला खूप वेगवेगळे पैलू असलेले आपल्याला दिसतात. जे काही गायन, वादन, नृत्य त्याचबरोबर ॲक्टिंग ज्याला म्हणतो आपण, अभिनय ज्याला म्हणतो, त्याच्यामध्येही आपल्याला अनेक बदल घडून येताना दिसतात आणि हे सगळे जे प्रकार आहेत, ते संस्कृती या मोठ्या सदरामध्ये आपण घेऊ शकतो. तर ह्यामध्ये जेव्हा बदल होत असतात किंवा काहीतरी नव्याने निर्माण केलं जातं किंवा एखादा धार्मिक विधी असतील, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन विचार मांडून त्याच्यामध्ये बदल केले जातात. तेव्हा ती गोष्ट कल्चरल इनोव्हेशनमध्ये आपल्याला मोजता येते. अशा पद्धतीने सांस्कृतिक नवोपक्रम हा एक भाग असतो, की ज्याच्यामुळे आपण सांस्कृतिक परिवर्तन झालेलं आहे, सांस्कृतिक बदल झालेले आहे, असं म्हणू शकतो. पुढे उदाहरणे दिलेली आहे. उदाहरणार्थ मंदिरावरील कोरीवकाम, नाजूक कलात्मक कामे किंवा ताजमहालाच्या पांढऱ्या संगमरवरावरील नक्षीकाम हे यापासून ते उपग्रहांच्या परिभ्रमणापर्यंतचे सर्व जे प्रकार आहेत ते सांस्कृतिक नवकल्पना ह्या सदरामध्ये आपण अ, ह्या सदरामध्ये गणले जाऊ शकतात. जसं आपण म्हटलेलं आहे, की अगोदर अस्तित्वात असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल केला जातो, तेव्हाही त्याच्यामध्ये नवीनता येत असते. उदाहरणच द्यायचे झाले, तर आत्ता सध्या आपण सर्वजण मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. अनेक जण हे लेक्चरही मोबाईल फोनवरून अटेंड करत असतील. तर जे काही आपण जो काही मोठा एक बदल मोबाईल फोन ह्या संदर्भामध्ये बघितलेला आहे. सुरुवातीला असलेले टेलिफोन, नंतर आलेले अगदी छोटेसे हँडसेट जे Nokia ह्या कंपनीचे होते, त्याच्यापासून ते आता आलेले स्मार्टफोन, की ज्याच्या एका क्लिकवर सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. तर हा सुद्धा एक मोठा बदल, की जो तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा बदल आहे. पण त्याच्यामुळे संस्कृतीवरही आपल्याला मोठा परिणाम होताना दिसत असतो. त्यामुळे कल्चरल इनोव्हेशन ह्या सदराच्या अंडर आपण ह्याचाही अभ्यास करू शकतो. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये आपल्याला नाविन्यता आलेली दिसते. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सांस्कृतिक प्रसार, ज्याला आपण कल्चरल डिफ्युजन असंही म्हणतो. सांस्कृतिक प्रसार ही एक प्रक्रिया आहे. अ, ही एका दिवसामध्ये घडून येणारी प्रक्रिया नाही. ज्याद्वारे संस्कृतीचे घटक एका समाजातून दुसऱ्या समाजात किंवा एका गटाकडून दुसऱ्या समाजामध्ये सांस्कृतिक वैशिष्ट्य प्रसारित करत असतात. अ, त्याला आपण सांस्कृतिक प्रसार असं म्हणत असतो. तर काय आहे हे? तर सांस्कृतिक प्रसार ह्यामध्ये असं असतं, की 2 वेगवेगळ्या संस्कृती असतात. आणि एखाद्या समाजामध्ये
एखादी परंपरा असेल, एखादी चालीरीती किंवा एखादी मूल्यव्यवस्था अस्तित्वात असेल, तर त्याच्यामधला काही आवडलेला भाग हा दुसऱ्या समाजाकडनंही नकळतपणे आत्मसात केला जातो आणि त्याद्वारे दुसऱ्या संस्कृतीचा काही भाग जो आहे ह्या एका पहिल्या समाजाने ॲक्सेप्ट केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे एखादा संस्कृतीतला एखादा भाग हा वेगवेगळ्या प्रकारे बरेचदा त्याच्यामध्ये संस्कृतीमधनं एखादा पहिल्या समाजातून घेतलेला जो भाग आहे, तो दुसऱ्या समाजामध्ये घेताना त्याच्यामध्ये काही बदल पण होऊ शकतात. परंतु त्याचा मूळ गाभा जो आहे, तो त्याच्यामध्ये बदललेला दिसत नाही. त्यालाच आपण कल्चरल डिफ्युजन असं म्हणत असतो. पुढे बघूयात संवर्धन, ज्याला आपण ॲकल्टरेशन असं म्हणतो. जेव्हा 2 संस्कृती एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा कल्पना, संस्कृतीचीही काही देवाण-घेवाण होत असते आणि ज्यामुळे सांस्कृतिक प्रसार होत असतो. परंतु जेव्हा एका संस्कृतीची जीवनशैली दुसऱ्या संस्कृतीच्या प्रभावाखाली बदलण्याच्या प्रक्रियेत असते, तेव्हा त्याला संवर्धन असं म्हटलं जातं. एकतर एका संस्कृतीत कमीत कमी आंशिक बदल घडवून आणू शकते किंवा मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ शकतं. संवर्धनामुळे की काही ठराविकच प्रमाणात बदल होऊ शकतात किंवा मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. म्हणजे जेव्हा एखादी जसं आता आपण नेहमी हा शब्द वापरतो की भारतीय समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाश्चात्तीकरण आलेलं आहे. पाश्चात्तीकरण आलंय म्हणजे नक्की काय झालंय? कुठे ना कुठेतरी भारतीय संस्कृतीतले अनेक प्रकार जे आहेत, जसं आपण मगाशी पाहिलं, अभौतिक संस्कृती किंवा भौतिक संस्कृती जी आहे, त्याच्यावर कुठे ना कुठेतरी पाश्चात्तीकरणाचा आहेत, की ज्या आपले सणवार आहेत, उत्सव आहेत, ह्यांनाही एका नव्या पद्धतीने बघितलं जातंय आणि हाच संवर्धनाचा एका नवीन प्रकारामध्ये आलेलं संवर्धन असू शकतं. संवर्धनामध्ये अल्पसंख्याक संस्कृती अजूनही त्यांचे काही सांस्कृतिक घटक जे आहेत ते टिकवून ठेवत असते. जसं आपण बघितलं, की अ, उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला आदिवासी समाजाचं देता येईल. आदिवासी समाजामध्ये आज अनेक मोठ्या प्रमाणावर असं म्हणत असतो, की आपण जागतिकीकरण होतंय. जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये अ, संस्कृतीचे अनेक वेगवेगळे भाग जे आहेत ते काही नाहीसे आणि काही नष्टच व्हायला लागलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मग ते पर्यावरणाच्या संदर्भातील असेल किंवा आदिवासींच्या संदर्भातील असेल, तर जसं आदिवासी समाजाची ही संपूर्ण संस्कृती आहे, ही पूर्णपणे वेगळी आहे. त्याचबरोबर ही संस्कृती जी परंपरेने चालत आलेली आहे, ती मौखिक संस्कृती आहे. मौखिक म्हणजे की ज्याचा कुठेही अ, लिखित स्वरूपात आपल्याला अ, नोंदी आढळत नाही. नोंदी ज्या सुरू झालेल्या आहेत त्या अ, मुख्य प्रवाहातील लोकांनी जसं ब्रिटिश होते त्या काळातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही आदिवासींबद्दलच्या समाजाविषयी काही नोंदी केलेल्या दिसतात. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे अ, अ, मानववंशशास्त्रज्ञ होते त्यांनीही काही नोंदी केलेल्या दिसतात आणि त्याचबरोबर ह्या नोंदींद्वारे आपल्याला आदिवासी समाजाविषयीच्या अनेक गोष्टी लक्षात येतात. परंतु आदिवासी गीतं आहेत, आदिवासी लोककला आहेत, ह्या केवळ मौखिक संस्कृतीद्वारेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जात असतात आणि त्याचा कुठेही फारसा उल्लेख आपल्याला झालेला दिसत नाही. परंतु आजकाल नव्या तंत्रज्ञानाच्या लाटेमध्ये आपल्याला ह्याही गोष्टींचा संवर्धन हे वेगळ्या पद्धतीने होताना दिसतंय. अनेक अभ्यासक जे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे हा प्रयत्न करत आहेत, की ह्या
पूर्णपणे नष्ट होत चाललेल्या संस्कृतीकडे किंवा त्यांच्या बोलीकडे, बोलीभाषा ही कशी आपल्याला प्रिझर्व्ह करता येईल किंवा त्यांचे वेगवेगळे कलेचे जे प्रकार आहेत, जसं उदाहरणार्थ आपल्याला द्यायचं झालं तर वारली चित्रकला आहे, त्याचबरोबर गोंड संस्कृती आहे, त्याचबरोबर अशा अनेक संपूर्ण भारतभर पसरलेल्या ज्या विविध जमाती आहेत, त्यांची ही लोककला आहे, त्यांचंही प्रिझर्वेशन किंवा आपण ज्याला म्हणतो की संवर्धन जे आहे ते होताना दिसतंय वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु ही सांस्कृतिक घटक हे त्या समाजाने टिकवून ठेवलेल्यामुळे आजही आपल्याला बघायला मिळतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर पश्मिना शॉल्स ज्या आहेत, ज्या काश्मीर ह्या भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत भारतभर आणि जगभर ज्या प्रसिद्ध आहेत. तर हे पश्मिना शॉल्स तयार करणारे जे विणकर आहेत त्यांचीही संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आहे, ही आपल्याला दिसते आणि त्याच्यावरही एक उपाय म्हणून सरकारतर्फे अनेक उपाययोजना राबवल्या जाताना आपल्याला दिसतात. जेव्हा अशा पद्धतीने म्हणजेच सरकारकडनंही ती कला जपण्यासाठी काही संवर्धनाचे प्रयत्न होताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे संवर्धन हा संस्कृतीचा एक भाग आपल्याला बघता येतो. पुढची जी गोष्ट आहे ती ॲसिम्युलेशन, एकरूपता, तो एकरूप पाहू शकतो. तर एकरूप एखाद्या समाजासोबत किंवा बाहेरनं आपल्याला माहिती आहे की आता उदाहरण द्यायचं झालं तर पुणे मुंबई सारखी जी शहरं आहेत की जी मेट्रो शहरं मानली जातात आता, तर तिथे संपूर्ण जगातून आणि संपूर्ण भारतातून अनेक वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक येत असतात आणि मग ह्या संस्कृतीशी म्हणजे पुणे मुंबई किंवा कुठल्याही शहरी भागातल्या संस्कृतीशी त्यांना त्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे जुळवून घ्यायला लागतं. तर त्यालाच आपण ॲसिमिलेशन असं म्हणतो. त्या पूर्ण प्रक्रियेला आपण ॲसिमिलेशन असं म्हणत असतो. हा एक ॲसिमिलेशन आपण ज्याला म्हणतो, हा असा एक मार्ग आहे की ज्याद्वारे जीवनाचा एक मार्ग दुसऱ्याद्वारे विस्थापित केला जात आहे किंवा एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अल्पसंख्याक गट प्रबळ संस्कृतीमध्ये शोषला जातो. उदाहरणार्थ विकासाच्या प्रकल्पांमुळे जंगले हटवल्यामुळे अनेक आदिवासी संस्कृती ज्या आहेत त्या विस्थापित झालेल्या आहेत आणि आदिवासी हळूहळू मुख्य प्रवाहातील समाजात मिसळत आहेत. जसं आपण आधी पण बघितलं की मुख्य समाजामध्ये संवर्धन आणि एकरूपता ह्याच्या संदर्भात हे खूप महत्वाचं आहे. एकच उदाहरण आपल्याला बघता येईल की एका बाजूला संवर्धन होतंय. संवर्धन तेव्हाच करावं लागतं की जेव्हा एखादी संस्कृती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा एखादी कला ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, जेव्हा एखादा संगीताचा प्रकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच ॲसिमिलेशन जे आहे, तर एका दृष्टीने ॲसिमिलेशन होणं म्हणजे एकरूप होणं हे ह्याचेही संकेत असतात की एखादी गोष्ट जी आहे ती नष्टही होऊ शकते. तर त्यामुळे अनेक आपल्याला दिसतंय की आदिवासी हे अनेक आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतभर विस्थापनाचा प्रश्न हा मुद्द्यावर अतिशय ऐरणीवरचा आहे आणि विकास आपण एका बाजूला करत आहोत, पण दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर तिथली जी स्थानिक लोकं आहेत, त्यांची जी परंपरा आहे, प्रथा आहेत, त्यांचंही तिथून विस्थापन केवळ समाजच नाही, केवळ लोकच नाही, पण त्या लोकांसोबत अ, त्यांची संस्कृती सुद्धा आपल्याला विस्थापित होताना दिसत आहे. जेव्हा संस्कृती विस्थापित होत होते, तेव्हा ज्ञानाचा एक भागही आपल्याला विस्थापित होताना दिसतोय. तर त्याच्यामुळे एका बाजूला मुख्य प्रवाहाबरोबर आदिवासी समाज एकरूप होताना त्यांची मूळ संस्कृती तर ते विसरत नाहीयेत ना किंवा ती मूळ संस्कृती हळू नष्ट तर होत नाहीये ना, ही भीती व्यक्त केली जाते अनेक अभ्यासकांकडून. तर अशा प्रकारे जेव्हा आपण सांस्कृतिक बदलाचा अभ्यास करतो, तर ह्या 4 घटकांद्वारे आपल्याला सांस्कृतिक बदल हे अत्यंत उत्तम प्रकारे आपल्याला लक्षात येतात असतं आणि त्याच्यातून त्यांची ते एक नवीन संस्कृती तयार करत असतात. त्यालाच प्रतिसंस्कृती असं म्हटलं जातं. जसं अनेकदा म्हटलं जातं, की येणारी पिढी किंवा नवीन जी पिढी आहे, त्यांना अनेकदा जुन्या पिढीकडनं जी काही मूल्य दिली जातात किंवा आपण म्हणूयात, की जे काही विचार मांडले जातात, हे त्यांना मान्य नसतात आणि त्याच्या विरोधात ते उभे राहून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात.
असे असंख्य गट आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की ही जी संस्कृती आहे, प्रबळ संस्कृती, त्याच्या विरोधामध्ये काही वेगळ्या प्रकारची वागणूक, वेगळ्या प्रकारे स्वतःला अ, वेगळं आहोत हे दाखवण्यासाठी काही वेगवेगळे राहणीमानामध्ये किंवा दिसण्यामध्ये, खानपान व्यवस्थेमध्ये, विचारधारेमध्ये जे बदल केले जातात, त्यालाच काउंटर कल्चर असं म्हटलं जातं. अ, आपल्याला इथे लक्षात येईल, की काही देशांमध्ये तरुण लोकसंख्येचा समावेश करून एक विशेष युवा संस्कृती तयार केली जात आहे. तंत्रज्ञानाचं वाढतं महत्त्व, राजकीय कट्टरपंथीयांचा उदय, हिप्पी संस्कृती, हिप्पी कल्चर ज्याला म्हणतो, यासारख्या अनेक कारणांमुळे हे घडतंय, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. विचलित उपसंस्कृतींनाच काउंटर कल्चर, प्रतिसंस्कृती असं म्हटलं जाऊ शकतं. ज्याला आपण डिव्हियंट कल्चर असं म्हणतो, त्याला आपण विचलित उपसंस्कृती असं म्हणत असतो. त्यालाच काउंटर कल्चर, प्रतिसंस्कृती असंही म्हटलं जाऊ शकतं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हिप्पी संस्कृती, हिप्पी कल्चर हा एक भाग येतो, की ज्याच्यामध्ये पूर्वीच्याही काळी काही ठराविक वेशभूषा, केशभूषा करून ही लोकं आपण वेगळे आहोत समाजामध्ये. काही ठराविक गाणी जी असायची, संगीतही त्यांचं वेगळं असायचं आणि कुठल्याही प्रकारचे अस्तित्वात असलेल्या समाजाचे नियम पूर्णपणे झुगारून देऊन त्यांचं वेगळेपण दर्शविण्यासाठी ही हिप्पी संस्कृतीमधली जी लोकं होती, माणसं होती किंवा तरुण होते, ते आपल्याला वेगळं दाखवण्यासाठी वेगळी केशरचना, वेगळी वेशभूषा, त्याचबरोबर खानपान व्यवस्था ह्यामध्येही मोठा बदल करून आपला जो विरोध आहे तो दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यालाच काउंटर कल्चर असं आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात जर बघायचं झालं तर संस्कृती आणि समाज याच्या शेवटाकडे आपण येतोय. संस्कृती आणि समाज थोडक्यात यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. रादर आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असंही आपण म्हणू शकतो. कारण समाज हा अस्तित्वात आहे मोठ्या प्रमाणावर केवळ आणि केवळ संस्कृतीमुळे आज समाज आपल्याला अस्तित्वात असलेला दिसतो. कारण संस्कृती ही केवळ भौगोलिक, अभौगोलिक नाही, तर त्याच्यामध्ये जो परस्पर संबंध निर्माण होतो, जी काही देवाण-घेवाण होते, त्याच्यातून तो टिकलेला ती संस्कृती टिकलेली दिसते आणि त्यामुळे तो समाज आपल्याला टिकलेला दिसत असतो. तर समाज हा एक व्यापक पैलू आहे अ, आणि संस्कृती हा त्याचा एक भाग आहे. समाज म्हणजे व्यक्ती आणि गट आणि संस्कृती म्हणजे वर्तन पद्धती. माणसाच्या एकूण ज्या काही क्रिया असतात किंवा क्रियाकलापांची बेरीज, विचार, श्रद्धा, वृत्ती, सामाजिक प्राणी म्हणून माणसाची वैशिष्ट्य जी आहेत, ती सर्व वैशिष्ट्य ही संस्कृतीमध्ये गणली जातात. संस्कृतीची व्याख्या ही वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. हेही आपल्याला लक्षात येईल. कारण ती अत्यंत परिवर्तनशील अशी एक संकल्पना आहे आणि ती प्रत्येक समाजानुसार भिन्न-भिन्न असलेली आपल्याला आढळून येते. प्रत्येक समाजाची, मग तो एखादा सांस्कृतिक प्रदेश असेल किंवा त्या सांस्कृतिक प्रदेशामध्ये निर्माण झालेले वेगवेगळे गट असतील, सांस्कृतिक गट असतील. त्यामुळे आपल्याला जे काही बदल दिसून येतात, ते आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्याचबरोबर संस्कृतीमध्ये जे बदल होतात तेही आपण अ, त्याचाही कशाप्रकारे संस्कृतीमध्ये बदल होत असतात, कुठले घटक त्याला कारणीभूत आहे, याचा एक सविस्तर आढावा आपण इथे आपल्या आज घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण संस्कृती आणि समाजाचा अत्यंत जवळचा संबंध आहे असं म्हणू शकतो. पुढचा जो प्रकार आपण सुरू करतोय, पुढचं युनिट आपण सुरू करतोय इथं, तर त्याचं नाव आहे सामाजिक गट आणि समुदाय. सामाजिक गट आणि समुदाय म्हणजे सोशल ग्रुप्स अँड कम्युनिटी. जेव्हा आपण समाजाचा अभ्यास करतो, तेव्हा समाजाचे अनेक विविध पैलू असतात आणि अनेकदा ह्या विविध पैलूंना आपल्याला कुठल्या नावाने आपण अभ्यास करायचा हे कळत नाही. तर तसंच त्याच काही संकल्पना आपण ही युनिटमध्ये बघणार आहोत.
तर त्याच्यापैकी एक आहे सामाजिक गट आणि दुसरं आहे समुदाय. समुदाय हा गटापासून भिन्न आहे हे लक्षात घ्यायचंय. या युनिटमध्ये आपण समुदाय आणि सामाजिक गट या दोन संकल्पनांविषयी माहिती घेणार आहोत. समाज हे मूलतः सामाजिक जीवनाचं क्षेत्र आहे आणि त्यात काही प्रमाणात सामाजिक सुसंगतताही आढळून येते. सामाजिक जीवन असल्याशिवाय व्यक्तीचं अस्तित्व हे अतिशय आपण म्हणतो की एकाकी पडतं आणि म्हणून व्यक्तीचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर सामाजिक जीवन हे अत्यंत महत्वाचं आहे. समाज हे गुंफलेल्या नातेसंबंधांचं वर्तुळ आहे असं मानलं जातं. समुदायाच्या आवाक्यामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांचे आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक किंवा इतर क्रियाकलाप जे आहेत ते करू शकतात आणि म्हणून समुदाय म्हणजे एका ठराविक सामाजिक जागेतील सामाजिक जीवनाची संपूर्ण संस्था होय. उदाहरणार्थ गाव, जमात, शहर आणि जिल्हा. जसं आपल्याला इथे लक्षात येईल की संपूर्ण जीवन जे आहे आपल्याला हे लक्षात येतं की एखादं गाव असतं, त्या गावाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, जमातीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर त्या शहराचंही वैशिष्ट्य आहे. आणि त्या नावाने किंवा त्या ठराविक ओळख जी निर्माण होते ती बरेचदा सांस्कृतिक किंवा आर्थिक अशा वेगळेपणाने त्या जिल्ह्याची, समाजाची, शहराची किंवा गावाची ओळख निर्माण होत असते. आणि म्हणून सामाजिक गट काय आहे आणि समुदाय काय आहे यांची संकल्पना इथे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर सामाजिक समूह म्हणजे काय आणि सामाजिक गट म्हणजे काय? अनेकदा असं होतं की समूह म्हणजेच गट, परंतु इथे समूह आणि गट या दोन वेगवेगळ्या व्याख्या आहेत हे अभ्यासकांनी लक्षात ठेवायचंय. समूह म्हणजे एकमेकांशी सामाजिक संबंध असणाऱ्या मानवांचा समूह. म्हणजेच एखाद्या समूहामधली जी काही सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे ही जोडली गेलेली असते. त्यांच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण ही सदैव होत असते. सामान्यतः 2 किंवा अधिक व्यक्तींचा कोणताही संग्रह हा एक गट मानला जात असतो. तर गटाची व्याख्या जेव्हा आपण करतो ती अशी करतो की 2 पेक्षा जास्त जेव्हा व्यक्ती एकत्र येऊन काहीतरी बोलतायत, काहीतरी एखादं काम करतायत, तेव्हा आपण त्याला गट असं संबोधत असतो. आणि ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कम्युनिकेशन वैयक्तिकरित्या त्यांच्यामध्ये काही सहसंबंध निर्माण होत आहे. ह्यालाच आपण गट असं म्हणत असतो. तर गट जे आहेत, गटांना प्राथमिक गट आणि दुय्यम गट म्हणून वर्गीकृत करणे ह्या त्यांच्या सामाजिक संबंधांची सखोलता आणि सर्वसमावेशकता दर्शवण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. जे प्राथमिक गट जे गट आहेत ते 2 प्रकारे आपल्याला वर्गीकृत करता येतात. एक आहे प्राथमिक गट आणि दुसरा आहे दुय्यम गट. तर प्राथमिक गट जो आहे त्याच्यामध्ये काय येतं? तर प्राथमिक गट जो आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचे नातेवाईक जे रक्तसंबंधित आहेत त्यांचा समावेश होतो. याच्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा आपण उल्लेख करू शकतो प्राथमिक गटामध्ये. त्याचबरोबर नातेवाईकांचा जे आपले काका, मामा, मावशी, आजोबा, आजी हे जे आहेत तेही आपल्याला प्राथमिक गटामध्ये आपल्याला त्यांना गणता येतं. आणि त्याचबरोबर जी काही तुमचे विविध मित्रमैत्रिणींचा गट असतो किंवा शेजारी आपले असतात ह्यांचाही प्राथमिक गटामध्ये आपण उल्लेख करत असतो. मग दुय्यम गट म्हणजे काय? तर दुय्यम गटाची व्याख्या जी आहे ती अतिशय सेमच आहे की जिथे 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन काहीतरी देवाणघेवाण करतात तेव्हा त्याला गट म्हणायचं असतं. मग दुय्यम गटामध्ये काय होत असतं? तर दुय्यम गट म्हणजे
आपण असं म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये सर्वसमावेशकता हा जो प्रकार आहे, तो आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून की जिथे अ, जे एखाद्या व्यक्तीचे जे संबंध आहेत इतरांशी, एखाद्या गटाशी, ते अत्यंत औपचारिक पद्धतीचे आहेत. जसे की अनेकदा आपण ज्या ठिकाणी काम करतो, तिथे आपले औपचारिक संबंध असतात. तर तसं एक आपल्याला उदाहरण देता येईल, की जेव्हा आपण विमानतळावर एखादा विमान प्रवासाला जात असतो, तेव्हा भेटणारे विमान वाहक असतील किंवा आपल्याला ज्या स्त्रिया आणि पुरुष असे दिसून येतात विमान वाहकांमध्ये अ, किंवा क्रू जो आहे, त्याच्यामध्ये जी लोकं असतात, त्याला आपण दुय्यम समूहामध्ये आपल्याला गणता येतं. तर आता बघूया समुदायाची व्याख्या. समुदायाची व्याख्या किंग्जले डेव्हिस यांनी अशी केली आहे, की समुदाय हा सर्वात लहान प्रादेशिक गट आहे, जो सामाजिक जीवनातील सर्व पैलू जे आहेत ते स्वीकार करू शकतो. ठीक आहे? की किंग्जले डेव्हिस जे आहेत ते असं म्हणतात, की समुदाय हा सगळ्यात छोटा प्राथमिक गट आहे. प्रादेशिक गट आहे. प्रादेशिक म्हणजे तो कुठल्याही ठिकाणचा असू शकतो. अ, राज्याच्या बॉर्डरमधला कुठलाही प्रदेश, की जो सामाजिक जीवनातील पैलू स्वीकार करू शकतो. ठीक आहे? तर ही झाली समुदायाची व्याख्या. आता आपण बघूया समुदायाची वैशिष्ट्य. जेव्हा आपण एखादा कम्युनिटी किंवा समुदाय म्हणतो, तर तो कसा ओळखावा किंवा काय आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतात? तर त्याची वैशिष्ट्य निश्चित प्रदेश, लोकसंख्या, निकट सामाजिक संबंध, सांस्कृतिक समानता, आपलेपणाची भावना आणि एकत्रित संवाद. अशा प्रकारे समुदायाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. अ, असं म्हटलं जातं, की सर्वच समुदाय हे स्वयंपूर्ण असण्याची गरज नाही. परंतु काही समुदाय हे सर्वसमावेशक असतात, इतरांपेक्षा स्वतंत्र असतात. तर हे जे आहे, हे वेगळेपण जे आहे, ते कसं लक्षात येतं? तर ते निश्चित प्रदेश, लोकसंख्या, निकट सामाजिक संबंध, सांस्कृतिक समानता, आपलेपणाची भावना आणि एकत्रित संवाद. समुदाय जो आहे, तो एका ठराविक निश्चित भूप्रदेशावर राहत असतो आणि त्याचबरोबर त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या त्या समाजाची एक ठराविक लोकसंख्या ही आपल्याला आढळून येते. ही लोकसंख्या अनेकदा आपल्याला माहिती आहे, की पसरलेली पण असू शकते. परंतु जसं आपण नेहमी म्हणतो, की आदिवासी समाज हा ठराविक पॉकेट्समध्ये आपल्याला दिसून येतो. जसं महाराष्ट्राचा विचार जर केला, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आपल्याला आढळून येते. त्याच्यामध्ये जवळ सर्व वेगवेगळ्या थरातून आपल्याला माणसं आलेली दिसतात. तर म्हणून निश्चित प्रदेश ही समुदायाची वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर निश्चित प्रदेश. जेव्हा आपण निश्चित प्रदेश म्हणतो, जेव्हा आपण तेव्हा अ, कुठला एक ठराविक भूप्रदेश आहे, हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या प्रदेशावर किती लोकसंख्या वास्तव्याला आहे आणि त्या प्रदेशाची काही वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्यांमुळे सुद्धा अ, एक ठराविक संस्कृती निर्माण झालेली असते. त्याच्यामुळे निश्चित प्रदेश हा पण आपल्याला समुदायाच्या वैशिष्ट्यांमध्ये अ, गण आपण त्याला गणलं जाऊ शकतो. निकट सामाजिक संबंध. समुदाय हा जो आहे, तो निकट सामाजिक संबंधातूनच बनत असतो. जसं आपल्याला माहिती आहे, की निकट सामाजिक संबंध ह्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, की केवळ रक्ताची नाती नाही, तर ॲट द सेम टाईम आपले शेजार धर्म आपण पाहतो. त्याचबरोबर जवळचे मित्र-मैत्रिणींचेही एक गट असतो. तर त्याच्याशीही आपले करार-मदार काही होत असतात. त्यामुळे निकट सामाजिक संबंध हे
समुदायाचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सांस्कृतिक समानता. अ, ह्याचा आपल्याला उल्लेख करताना निश्चित प्रदेशाचाही उल्लेख केलाच पाहिजे. जसं सांस्कृतिक समानता ही प्रदेशावर पण अवलंबून असते. ज्याप्रमाणे थंड विभागामध्ये जी लोकं राहतात, तिथे लोकांची एक ठराविक संस्कृती निर्माण झालेली दिसते आणि ती संस्कृती ते अ, नेहमीच जपतानाही आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपलेपणाची भावना, ज्याला इंग्लिशमध्ये वी फीलिंग असं म्हटलं जातं. हे वी फीलिंग हे समुदायाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ज्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये जेव्हा म्हणतो आपलेपणाची भावना, की एखादी कम्युनिटी आहे किंवा एखादा ठराविक समाज आहे, तर हा माझा समाज आहे. ही माझी संस्कृती आहे. ही आपलेपणाची भावना जी आहे, ते एक समुदायाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे. अ, जेव्हा अ, आपण नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे संपूर्ण देशाची एकरूपता जेव्हा बघतो, तेव्हा ही आपलेपणाची भावना केवळ आणि केवळ समुदायापुरतं मर्यादित न ठेवता, ती जास्तीत जास्त दूरवर पोहोचवण्याची गरज आपल्याला इथे आहे, हे लक्षात येतंय. तर आणि शेवटचं एकत्रित संवाद. एकत्रित संवाद होणं हे तितकंच अत्यंत गरजेचं आहे. समुदायामध्ये राहताना तुम्हाला अ, ज्या काही इन्फॉर्मल गोष्टी जेव्हा करायच्या असतात, इन्फॉर्मल एखादं सामाजिक कार्य करायचं असतं, तेव्हा एकत्रित संवाद होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपल्याला लक्षात येतं, की संपूर्ण समुदाय जो आहे, तो सर्वसमावेशक असतो आणि इतरांपेक्षा स्वतंत्रही असतो. अशा प्रकारे आपल्याला समुदायाची वेगवेगळी वैशिष्ट्य सांगता येतात. अ, निश्चित भूप्रदेश, लोकसंख्या, निकट सामाजिक संबंध, सांस्कृतिक समानता आणि आपलेपणाची भावना, ज्याला आपण वी फीलिंग असं म्हणतो, एकत्रित संवाद. ही काही समुदायाची वैशिष्ट्य आहेत. तर पुन्हा एकदा आपण समुदाय म्हणजे काय हे बघूयात. सामाजिक गट आणि समुदाय. या युनिटमध्ये आपण समुदाय आणि सामाजिक गट या 2 संकल्पनांविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर काही प्रमाणात बऱ्याचशा गोष्टी सुसंगत होत्या तेही आपल्याला लक्षात आलं. काही गोष्टी ज्या आहेत त्या आत्ता आपल्याला लक्षात येणार नाही. परंतु जे समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांना मात्र हे अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं असतं. समाज हा जो आहे तो वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या नातेसंबंधांतून निर्माण झालेला असतो. मग ती अनेकदा रक्ताची नाती असतात किंवा निर्माण झालेली बिगर रक्ताची ही नाती असतात. आणि ह्या सर्वांबरोबर आपल्याला आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि इतर क्रियाकलाप करू शकतात. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. तर थोडक्यात आज आपण ह्या सेशनमध्ये अ, सांस्कृतिक परिवर्तन हा एक भाग बघितला. त्याचबरोबर सांस्कृतिक विविधता हाही एक भाग बघितला आणि त्याचबरोबर युनिट 8 मधला सामाजिक गट आणि समुदाय ह्या 2 समाजशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर समुदाय काय आहे? सामाजिक गट म्हणजे नक्की काय आहे? या दोघांमध्ये कसा फरक आहे? ह्याचाही थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे. ह्या व्यतिरिक्त सामाजिक गट गटाचे प्रकारही आपण बघितले. सामाजिक गट हे 2 विभागांमध्ये आपल्याला विभाग करता येतात. सामाजिक गटाचे एक प्राथमिक गट आणि दुसरा अ, दुय्यम गट. तर प्राथमिक गटामध्ये आपण हे पाहिलं, की प्राथमिक गट हा कधी म्हणतो आपण, ज्याला इंग्रजीमध्ये प्रायमरी ग्रुप म्हणतात. प्राथमिक गटाची वैशिष्ट्य ही आहेत, की जिथे अ, व्यक्तीचे संबंध हे अत्यंत जवळकीचे असतात. जी रक्तसंबंधित नाती आहेत, ती प्राथमिक गटामध्ये येतात.
त्याचबरोबर हा जो गट आहे ह्याचा आकार प्राथमिक गटाचा आकार हा अत्यंत छोटा असतो. प्राथमिक गट अशा प्रकार प्राथमिक गट जो आहे हा त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी काही देवाण-घेवाण असते ही अत्यंत अनौपचारिक प्रकारची असते आणि एकंदरच प्राथमिक गटामधले जे संबंध असतात ते अनौपचारिक स्वरूपाचे असतात. मग दुय्यम गट कुठला आहे? तर दुय्यम गट म्हणजे की जिथे रक्तसंबंधित नाती नाहीयेत किंवा जिथे कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जी तात्पुरती स्वरूपाची जी काही आपली इतर समाजाबरोबर जे काही संबंध प्रस्थापित होतात त्याला आपण दुय्यम समूह म्हणू शकतो. दुय्यम समूहामध्ये दुय्यम समूहाचं वैशिष्ट्य हे आहे की की जिथे जे व्यक्ती-व्यक्तींमधले संबंध आहेत ते औपचारिक स्वरूपाचे असतात. त्याचबरोबर हा जो दुय्यम गट आहे त्याचा आकार जो आहे तो अत्यंत मोठा असू शकतो. म्हणजे एखादी अ, काम करण्याचं ठिकाण असू शकतं. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी एखादं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये वेगवेगळी लोकं काम करत असतात. तर त्या ठिकाणी जे निर्माण होणारे जे संबंध आहेत, ते औपचारिक स्वरूपाचे संबंध असतात आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये लोकसंख्येला कुठलीही मर्यादा नसते. त्याच्यामध्ये 10 पासून ते अगदी हजारापर्यंत काहीही मोठ्या प्रमाणावरची संख्या त्याच्यामध्ये असू शकते. तर अशा प्रकारे प्राथमिक आणि दुय्यम समूह अ, अ, किंवा आपण प्राथमिक किंवा दुय्यम गट आहे त्यांचं विभागणी करू शकतो आणि त्याचबरोबर प्राथमिक आणि दुय्यम समूहाची काही वैशिष्ट्य पण आपण इथे बघितलेली आहेत. त्यानंतर आपण गट इथे बघितलं पण समुदाय म्हणजे काय? तर गट आणि समुदायामध्ये कशाप्रकारे फरक आहे हे पण बघितलं. समुदाय हा सामाजिक समुदाय हा पूर्णपणे भिन्न अशी आपल्याला संकल्पना आहे हे लक्षात येतं आणि समुदाय ही जी संकल्पना आहे त्याची वैशिष्ट्य पण आपण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो हे जे युनिट आहे त्याच्यामधलं युनिट 8 मध्ये अजूनही काही संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत. कम्युनिटीचे समुदाय जो आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सामाजिक गटाचेही अजूनही काही प्रकार आहेत. त्याचबरोबर त्याची कार्य काय आहेत, हे सगळे प्रकार आपण इथे बघणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक गट आणि समुदाय ह्याच्यामधला सहसंबंध नक्की काय आहे? त्याचबरोबर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फरक आहे, हेही आपल्याला पुढच्या सेशनमध्ये बघायचं आहे. तोपर्यंत आपण समूह म्हणजे काय हे बघूया. समूह म्हणजे एकमेकांशी सामाजिक संबंध असणाऱ्या मानवांचा समूह. सामान्यतः 2 किंवा अधिक व्यक्ती जसं मी म्हटलं कोणताही संग्रह व्यक्ती 2 किंवा अधिक व्यक्तींचा कोणताही संग्रह हा एक गट मानला जातो. ज्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या एकमेकांना ओळखत असतात आणि संवाद साधत असतात. आणि काही गटांना प्राथमिक किंवा दुय्यम म्हणून वर्गीकृत करणं हा त्यांच्या सामाजिक संबंधांची सखोलता आणि सर्वसमावेशकता दर्शविण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. तर अशा प्रकारे आज आपला जो सेशन आहे हे इथे संपलेलं आहे. समुदायाची व्याख्या इथे पुन्हा आपण रिवाइज करू शकतो आणि ही समुदायाची वैशिष्ट्य आहेत. थँक यू.